योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। भगवान श्री पतंजली महर्षींच्या योग सूत्रांतर्गत साधन पाद हा जो द्वितीय अध्याय आहे, ह्या द्वितीय अध्यायामध्ये तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान यांना क्रियायोग असं म्हटलं आहे। ह्याच अध्यायामध्ये तप, स्वाध्याय आणि प्रणिधान यांच्या स्वतंत्र व्याख्या आपल्याला पाहायला भेटतात। परंतु ह्या क्रियायोगाचं फलनिष्पत्ती कशासाठी आहे तर समाधी भावनार्थ, संप्रज्ञात समाधीची अभिव्यक्ती आणि त्याचबरोबर क्लेशतनु करणार्थश्च। या अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश पंचक्लेशाः, त्या पंचक्लेशांचं तनुकरण, विरळीकरण, त्यांचं सामर्थ्य कमी होणं आणि ह्या सगळ्या पंचक्लेशाच्या मध्ये सर्वप्रथम असणारी अविद्या ही सगळ्या क्लेशांची जननी आहे। तिच्या पोटातूनच पुढचे चारही क्लेश उत्पन्न होतात, म्हणून अविद्या क्षेत्रम, त्या अविद्येला क्षेत्र असं म्हटलं। उत्तरेषाम, तिच्यानंतर येणारे जे दोष आहेत ते आपल्या चित्तामध्येच असतात, पण चित्तामध्ये असणारे ते दोष काही प्रसुप्त अवस्थेत असतात, काही तनु अवस्थेत असतात, काही विच्छिन्न अवस्थेत असतात, काही उदार अवस्थेत असतात आणि काही दग्ध बीजवत असतात। याचाही विचार झाला। नंतर अविद्या ह्या दोषांचा, ह्या क्लेशांचा विचार जितका पतंजली महर्षीने सूक्ष्मतेने केला तो पाहता हे सगळं मानसशास्त्रीय विश्लेषण आहे की काय, का आध्यात्मिक विश्लेषण आहे, अशा अनेक गोष्टी आपल्याला यातून पाहायला भेटतात। आणि स्वतःचं अवलोकन करण्यासाठी हे जणू काही थर्मामीटर्स आहेत की काय असं सुद्धा आपल्याला वाटू शकतं। त्यामध्ये अविद्येची व्याख्या करताना अनित्य असणाऱ्या या जगातल्या सगळ्या वस्तूंच्या ठिकाणी नित्यतेची भावना होणं, म्हणजे त्या वस्तू खऱ्याच आहे असं वाटणं आणि त्यासाठी प्रयत्न करत राहणं शेवटच्या क्षणापर्यंत, आणि असं जर होत असेल तर ती अविद्या आहे। असुची ही अपवित्रता, देह आणि देह संबंधी असणाऱ्या पदार्थांच्या मध्ये काल आपण पाहिलं स्थानात, बीजात, उपष्टंभात, निधनात, आधेय शौचत्वात असे विविध 6 प्रकारचे कारण आपण पाहिले। आणि ह्या कारणामुळे शरीराच्या ठिकाणी अपवित्रता असताना देखील त्याला पवित्र मानणं आणि त्या संबंधाने अनेक प्रकारचे सुखावं असे त्या शरीराला लक्षणं सांगणं, त्याला विशेषणं देणं,
त्याला संबोधणं, हे सुद्धा एक प्रकारची अविद्याच आहे. म्हणजे अपवित्र वस्तूला पवित्र मानणं. दुःख सगळं इच्छे यावत पदार्थांच्या मध्ये, म्हणजे जड पदार्थांच्या मध्ये दुःख रूपता तर ही सन्निहित आहेतच, पण त्या पदार्थांना सुखाचे साधन मानून त्याच्या पाठीमागे पळत राहणं हे आपल्याकडनं रोजच नेहमीच नित्यच होत असतं. म्हणून या अविद्येचा नित्यवास आपल्यातही दिसतो. आणि शेवटी अनात्मसु, मी आत्मा असताना देखील अनात्म पदार्थांना आपल्या आत्म्यासारखं मानणं, म्हणजे ते मीच आहे असं मानणं, या सगळ्या गोष्टीला अविद्या असं म्हणतात. याप्रमाणे अनित्या सुची दुःखानात्मसु नित्यसुची सुखात्मख्यातिर अविद्या. आणि मग ह्या अविद्येच्या पोटातूनच पुढचे जे काही क्लेश आपल्याला दिसत आहेत, त्या क्लेश अविद्येचीच एक वेगळ्या प्रकारची भूमिका अभिव्यक्त करताना दिसतात. आणि ही क्लेश तरी काय आहे? विपरीत ज्ञान आहे. पतंजली महर्षींनी जे आपल्याला पंचक्लेश सांगितले, त्यावरती व्यासांनी भाष्य करताना क्लेशा हा त्याचा अर्थ करताना विपरीत मिथ्या ज्ञान असा केलेला आहे. आणि हे मिथ्या ज्ञान ह्या पद्धतीने होतं. त्यानंतरची दुसरी क्लेशात्मक वृत्ती आहे अस्मिता. त्याचा आज आपण विचार करणार आहोत. दर्शन शक्त्योरेकात्मते वास्मिता. दर्शन शक्त्योः एकात्मता इव अस्मिता. आता दर्शन शक्ती आणि दृक् शक्ती अशा दोन प्रकारच्या शक्तींचा विचार ह्या अस्मिता पदामध्ये आलेला आहे. यामध्ये दृक् शक्ती असता म्हणताना पुरुषः दृक् शक्ती आणि दर्शन शक्ती असं म्हणताना बुद्धी ही दर्शन शक्ती इति एतयोः एकस्वरूपापत्ति इव अस्मितः क्लेशः उच्यते. दृक् शक्ती म्हणजे पाहण्याची शक्ती, पुरुषः दृक् शक्ती ही असं म्हटलं आहे. आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा जर विचार केला तर आपल्यामध्ये असणारं जे चेतन तत्व आहे, त्या चेतन तत्वच सगळ्या इंद्रियांना चेतना देतं. आणि त्यांच्यामध्ये जणू काही चेतनत्व त्या इंद्रियांच्या मध्ये आलं आहे असं म्हणून त्यांच्याकडनं या सृष्टी व्यवहारातले सगळे कार्य होतात. आणि म्हणून आपल्याच्यामध्ये शरीराच्या मध्ये जी एक चेतन शक्ती आहे त्यालाच पुरुष दृक् शक्ती ही असं म्हटलं आहे. आणि दुसरी जी शक्ती आहे तिला दर्शन शक्ती असं म्हटलं आहे. ज्ञानाचं साधन म्हणून बुद्धीचा विचार आपण करतो, पण बुद्धी हे ज्ञानाचं साधन आहे. पण त्या बुद्धीमध्ये ज्ञान प्रदान करणारी जी ज्ञानशक्ती आहे ते देणारं तत्व हे पुरुष तत्व आहे. म्हणजे पुरुष चेतन आहे तर बुद्धी ही अचेतन आहे. पुरुष हा असंग आहे तर बुद्धी ही संग आहे. बुद्धीच्या मध्ये परिणाम होतो तर चेतन तत्वाच्या मध्ये कोणताही परिणाम होत नाही. अर्थात ही बुद्धी म्हणत असताना फक्त बुद्धीच नाही तर बुद्धीच्या बरोबर आपण मन घेऊ शकतो, चित्त घेऊ शकतो, अहंकार घेऊ शकतो. त्याचप्रमाणे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि शरीर हे एका बाजूला, आणि पुरुष शक्ती असं म्हणताना त्याला तुम्ही आत्मा म्हणा, चेतन तत्व म्हणा, हे एका बाजूला. या दोघांचेही गुणधर्म परस्परापेक्षा भिन्नही आहे आणि परस्परापेक्षा विरुद्धही आहे. डिफरंट अँड अपोजिट्स असं आपण म्हणूया. हे दोन्हींचे धर्म हे एकमेकापेक्षा वेगळे आहेत म्हणून असंकीर्णयोः असं म्हटलं. हे दोघंही वेगवेगळे असताना
ते दोन्ही एकच वाटणं, ही आहे अस्मिता. यामध्ये काय होतं? ह्यामध्ये मी चेतन तत्व असताना बुद्धी चेतन वाटायला लागते आणि बुद्धीचे जे धर्म आहेत ते आपले वाटायला लागतात. अर्थात एकमेकाच्या वरती एकमेकाच्या धर्माचा आरोप होतो. ह्याप्रमाणे एका बाजूला स्फटिक आहेत आणि दुसऱ्या बाजूला जास्वंदीचं फुल आहे. हे दोन वेगवेगळे आहेत, पण त्या स्फटिकाच्या जवळ जास्वंदीचं फुल ठेवलं असताना त्या जास्वंदीच्या फुलाचा सगळा रंग त्या स्फटिकाच्या मध्ये अभिव्यक्त होतो आणि जणू दोन्ही एकच आहे की असं वाटायला लागतं. त्याप्रमाणे जास्वंदीच्या फुलासारखं ही बुद्धी आहे आणि स्फटिकासारखं हे चित्त आहेत, पण दोन्हांचं तादात्म्य आणि सानिध्य इतकं जवळ आहे की त्या बुद्धीचे गुणधर्म त्या पुरुषाला असं वाटतं की माझेच आहे. आणि म्हणून आपण व्यवहारातही आपले डोळे पाहतात, कान ऐकतात, वाणी बोलते, नाक गंध घेतं, मन संकल्प विकल्प बुद्धी निश्चय करते. पण मनुष्य असं म्हणतो की मी पाहिलं, मी ऐकलं, मी बोललो, मी सुगंध घेतला, मी विचार केला, मला असं वाटतंय. अर्थात हे सगळे गुणधर्म त्या इंद्रियांचे असताना ते स्वतःला म्हणजे त्या जीव आपल्याकडे घेतो आणि ते मी आहे असं समजणं, त्यालाच अस्मिता असं म्हणतात. दृक् शक्ती, दर्शन शक्ती, एकात्मता इव, जणू काही ते एक आहे, याला अस्मिता असं म्हणतात. ते म्हणजे मीच, ते म्हणजे मी नसणारच आहे, कारण ते वेगळे आहे आणि मी वेगळे आहे. अर्थात हा एक प्रकारचा तादात्म्य अध्यास आहे. दुसऱ्याचे गुण हे आपले गुण असं मानणं ही अस्मिता आहे. म्हणून दृक् शक्ती असं म्हणताना चेतन तत्व आणि दर्शन शक्ती असं म्हणताना बुद्धी, पण बुद्धी अंतर्गत असणारे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, शरीर आणि या सगळ्यांचे धर्म ही चेतन धर्मापेक्षा वेगळे असताना त्यांचे धर्म हे माझेच मानणं आणि पुरुषाच्या ठिकाणी चेतनत्व असताना ते चेतनत्व इंद्रियांच्या ठिकाणी वाटणं, देहाच्या ठिकाणी वाटणं, बुद्धीच्या ठिकाणी वाटणं, म्हणजे एकमेकाच्या धर्माचा आरोप करणं हे भ्रमज्ञान आहे. म्हणून आपले गुणधर्म हे आपले वाटले पाहिजे, दुसऱ्याचे गुणधर्म हे दुसऱ्याचे वाटले पाहिजे, असं पृथक्करणाचं ज्ञान ज्याला होतं त्याला विवेकाख्याती असं म्हणतात. परंतु एकमेकाचे गुणधर्म एकमेकाच्या मध्ये मिसळून विरुद्ध धर्माचा आरोप एकमेकावरती होणं याला अस्मिता, आणि हा एक प्रकारचा भ्रम आहे. आणि हाही भ्रम अविद्येच्यामुळेच आपल्याला पृथक्करणाचं यथार्थ ज्ञान न झाल्यामुळे दुधाला पाणी समजतो आणि पाण्याला दूध समजतो, ह्या न्यायाप्रमाणे आपण सोन्याला हिणकस धातू आणि हिणकस धातूला सोनं असं संमिश्र, सत्याला असत्य आणि असत्याला सत्य असं संमिश्र समजणं आणि एकमेकावरती एकमेकाचा आरोप करणं, खरं असताना खऱ्याला खोटं समजणं आणि खोटं असताना खोट्यालाच खरं समजणं, अशा एकमेकाच्या धर्माचा आरोप करणं हे जसं व्यवहारामध्ये आहे, तसं प्रकृती आणि प्रकृती कार्य आणि चेतन तत्व यांचे धर्म वेगवेगळे असताना स्वतःला एक समजणं हीच एक प्रकारची अस्मिता आहे. म्हणजे ते मी आहे असं समजणं. अस्मि शब्दाचा अर्थ आहे असणं आहे. याप्रमाणे दृक् शक्ती आणि दर्शन शक्ती त्या जणू भिन्न असताना जणू काही एकच आहे, अशा प्रकारचा भास होणं यालाच अस्मिता असं म्हणतात. आणि म्हणून पुन्हा दृक् दर्शन शक्त्योः एकात्मता इव अस्मिता, ते जणू एकच आहे की काय असं वाटणं हा अस्मिता आहे. याप्रमाणे अविद्या, अस्मिता आणि त्यानंतरचा विचार येतो तो म्हणजे रागात्मक वृत्ती. काय आहे राग? ह्या रागाचा विचार करताना सुखानुशयी रागा हा असा विचार केला आहे. सुखानुशयी रागा असं म्हणताना या रागाची अनुभूती मांडत असताना पतंजली महर्षी म्हणतात सुख. सुख शब्दाचा अर्थ आहे अनुकूल वेदनीयम सुखम. अनुकूल वेदनीयम म्हणजे आपल्याला
अनुकूल संवेदना ज्याच्यामुळे प्राप्त झाल्या असे सुखाचे संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये सूक्ष्म रूपाने राहतात. त्याला आशय असं म्हणतात. सुखाची अनुभूती आल्यानंतर ते सुख देणारे पदार्थ निघून जातात, पण ते सुख देणारे पदार्थ निघून जरी गेले तर त्याचे संस्कार मात्र आपल्या अंतःकरणामध्ये तसेच पडून राहतात. त्याला सुखानुशयी अर्थात सुखाच्या नंतर सुखाचे संस्कार जे आपल्या मनामध्ये राहतात आणि काही दिवसानंतर ज्या वस्तूंनी आपल्याला सुख दिलं त्या वस्तूंची अंतःकरणामध्ये लालसा निर्माण होतो आणि त्या वस्तूने जे सुख दिलं त्या सुखाची लालसा निर्माण होणं. म्हणजे दोन प्रकार आहे. सुखानुशयी रागा हा ज्या ज्या वस्तूंनी सुख दिलं त्या त्या वस्तूंची अभिलाषा करणं आणि ज्या ज्या वस्तूंनी जे सुख दिलं त्या सुखाची अभिलाषा करणं. अर्थात सुख प्राप्त झाल्यानंतर जे संस्कार राहतात आणि ते संस्कार पुन्हा आपल्याला त्या वस्तूच्या आणि त्या वस्तूपासून प्राप्त झालेल्या अभिलाषाची अंतःकरणामध्ये आकांक्षा निर्माण करवित त्याला आपण राग असं म्हणतो. आणि आपल्या चित्तामध्ये राग हा 6 प्रकाराने तो अभिव्यक्त झालेला असतो. त्या रागालाच कधी कधी काम असं म्हणतात. काम शब्दाचा अर्थ आहे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय ज्यांच्या माध्यमातून भेटतील त्याची कामना अंतःकरणामध्ये राहणं हे एक काम आहे. नंतर लोभ, धनाच्या विषयी, पदार्थांच्या विषयी ते हवं वाटणं हाही एक प्रकारचा रागच आहे. तृष्णा, वस्तू जरी आपल्या जवळ नसली तरी त्या संबंधाची अविच्छिन्न अंतःकरणामध्ये वृत्ती कायम राहणं की मला आणखी पाहिजे, मला आणखी पाहिजे. न जातु काम कामाना उपभोगेन शाम्यती हविषा कृष्णमर्त्मेव भूये एवाभिवर्धते. जसं अग्नीमध्ये तेल टाकल्यानंतर तो अग्नी त्या अग्नीच्या तेलाने प्रज्वलित न होता पुन्हा तो वाढतच असतो. तसं अंतःकरणामध्ये एखादी इच्छा पूर्ण झाली, ती पूर्ण करण्याकरता प्रयत्न केला की पुन्हा ती वाढत जाते. याला लोभ असं म्हणतात, तृष्णा असं म्हणतात. स्पृहा, अंतःकरणामध्ये मान, सन्मान, अपेक्षा, लोकांनी चांगलं म्हणावं ही स्पृहा. आणि चौथी आहे माया, म्हणजे दुसऱ्याला फसवण्याची इच्छा. आणि 6वं आहे दंभ, जे गुण आपल्यामध्ये नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करणं हा दंभ. याप्रमाणे रागाच्या पोटातूनच काम, लोभ, तृष्णा, स्पृहा, माया आणि दंभ असे 6 प्रकारचे विषय त्यातून अभिव्यक्त होतात. आणि म्हणून जन्मताच काही लोक म्हणतात की मला ही वस्तू आवडते, मला ही वस्तू आवडत नाही. अर्थात ही आवड नावड हे जे संस्कार असतात ते आपल्या चित्तामध्ये बसलेले असतात. आणि ज्यांच्या चित्तामध्ये राग आहेत म्हणजे आसक्ती आहेत अशा व्यक्तीला अध्यात्मामध्ये जास्त प्रगती करता येत नाही. कारण तो रागामध्येच इतका चिटकून असतो की मला हे पाहिजे, हे नको आहे. आणि रागाच्या पोटात दुसरा एक बाजू आहे, ती आहे द्वेष. आणि राग आणि द्वेष ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहेत अशा व्यक्तीला अध्यात्मातला कितीही उपदेश जरी केला तरी तो उपदेश त्याला सार्थकी लागत नाही. याचं महत्वाचं कारण त्याचं चित्त जे आहे रागद्वेषाने आधीच रंगीत झालेलं असतं. आणि रंगीत झालेल्या त्या चित्ताला सांगण्याचा जरी प्रयत्न केला तरी आपण जे सांगितलं ते त्याच्या रागद्वेषाने मिश्रित झाल्यामुळे त्या चांगल्या गुणांना सुद्धा तो दोषयुक्त समजतो. आणि मग गुणांचा परिणाम जो व्हायला पाहिजे तो होत नाही आणि आपलं चित्त जे आहे सत्यापासून लांब राहतं. अर्थात हे अस्मिता, राग आणि त्यानंतर द्वेष आणि अभिनिवेश यांच्यामध्ये किंचितसा भेद दिसतो, पण तो खूप मोठा फरक आहे. असा हा सगळा फरकाचा विचार आपण उद्या पूर्ण करूया आणि पंचक्लेशांच्या अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश याचं प्रकरण पूर्ण करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.